नमस्कार. आता काव्याला ताप भरलेला असतो आणि पार्थ येऊन नंदिनीला सांगतो की काव्याला ना ताप भरला आहे. ते ऐकून आता नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते, मी तुम्हाला एक काढा करते, तू घेऊन जा. तेव्हा पार्थ म्हणतो, नको नको, तुम्हीच घेऊन जा आणि तुम्हीच तिला द्या. तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे. आणि नंदिनी एक काढा करते आणि तो काव्याला घेऊन जाते आणि म्हणते, काव्या बाळा, चला काढा पिऊन घे. अगं, तुला ताप आलाय ना. तेव्हा लगेच काव्या म्हणते, नकोय मला हा काढा, मला त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं असं काय करतेस, तू तापाने फणफणली आहेस, हा काढा घेतलास तर बरा होईल. माझा राग तू काढ्यावर काढू नकोस. तेव्हा काव्या म्हणते, ताई, तू जशी माणसांची काळजी घेतेस ना, तशी माणसांच्या मनाची काळजी घेतली असतीस ना तर बरं झालं असतं. तेव्हा नंदिनीला वाईट वाटतं. काव्या म्हणते, नकोय मला काढा इथून, तू निघून जा बघू, तू निघून जाता इथून. आणि काव्या लगेच उठून उभी राहते. तेवढ्यात तिची कंबर दुखते आणि लगेच नंदिनी म्हणते, बस बस बघू काव्या, तू आधी इथे, मी तुझी कंबर चेपून देते. तेव्हा लगेच काव्या म्हणते, काही गरज नाही आहे त्याची. ताई, तुझ्यामुळे ना सगळे प्रॉब्लेम्स होतात. खरंच तू जर निघून गेलीस ना तर सगळे प्रॉब्लेम सुटतील. सगळं तुझ्यामुळे होतं आहे. तू जा बघू इथून निघून, तुझी काही गरज नाही आहे मला आता. असं म्हणून काव्या नंदिनीला ढकलून देते. तेवढाच समोरून जीवा येतो आणि जीवा नंदिनीला पकडतो आणि आता जीवाला काव्याचा खूप राग येतो. तो काव्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला ढकलून देण्याची. आता मात्र काव्या ही जीवाकडे बघतच राहते. आता पार्थसुद्धा तिथे आलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो, दादा, तुझ्या बायकोला सांगून ठेवा, मी हे आज खपवून घेईन व उद्या अजिबात खपवून घेणार नाही. तिने माझ्या बायकोला ढकललंच कसं, तिची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची. अरे, माझी बायको तिच्यासाठी चांगला काढा घेऊन आली होती तर ही तिला ढकलते. काय समजतेस काय गं तू स्वतःला. आता मात्र काव्या ही नुसती रागाने जीवाकडे बघत असते. जीवा हा नंदिनीची बाजू घेऊन बोलतोय हे बघून नंदिनीला बरं वाटत असतं. नंदिनी जीवाकडे बघत असते. आता पार्थला काय बोलावं ते समजत नसतं, कारण चूक काव्याची असते. तो जीवाला समजावत असतो की जाऊ दे जीवा, इथून पुढे असं नाही करणार काव्या. काव्यांकडून आता चुकी झाली आहे पण परत त्या नाही करणार. काव्या म्हणते पार्थला, तुम्ही गप्प बसावं, तुम्ही कशाला मध्ये बोलताय, आम्ही आमचं बोलतोय ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, बघ बघ, तुझ्यावर सुद्धा कशी ओरडते. अरे, ही आज नंदिनीला ढकलला आहे हिने, उद्या तुलाही ढकलू शकते. दादा, हिच्यापासून सावध राहा. आता मात्र काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. काव्या जीवाकडे एवढी रागाने बघत असते. जीवा नंदिनीला पकडून घेऊन जात असतो. नुसता काव्याचा जळफळाट होत असतो. काव्यासुद्धा रागाने मग तिथून निघून जाते आणि पार्थ एकटाच बिचारा डोक्याला हात लावून बसतो. नंदिनीला ते जीवावरचं सगळं प्रेम बघून खूपच भारी वाटत असतं. जीवाने माझी बाजू घेतली, माझ्यासाठी तो काव्याशी भांडला आणि आता तो मला हात पकडून रूममध्ये आणतोय, हे सगळं बघून नंदिनीला भारी वाटत असतं. नंदिनी जीवाकडे बघतच राहते. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.